पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पिता परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुमच्या अंतर्यामी. मी कधी बोललेले नाही ती गोष्टी तुम्ही बोललं म्हणून कोणतरी तुमच्यावर आरोप लावून बोलला. क्रूसावर मरत आहे, श्वास भेटत नाही, एक शब्द उच्चारायला जमत नाही, अशा प्रकारच्या वेळेत सुद्धा येशूच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहे लूक 23:34. तेव्हा येशू म्हणाला, हे बाबा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. बघा, श्वास भेटत नाही. क्रूसावर जे टांगलेला आहे त्या व्यक्तीला श्वास भेटत नाही. हालेलुया. ज्यांना श्वास भेटत नाही त्यांना बोलता येत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. अशा भयानक वातावरणामध्ये येशूच्या मुखातून निघालेले शब्द आहे, बाबा हे काय करतात, हे काय बोलतात, हे काय विचार करतात हे त्यांना समजत नाही. त्यांना समजत नाही म्हणजे अर्थ काय आहे? हे शैतानाच्या हातामध्ये आहे ते लोक. हे पवित्र आत्म्याचं ऐकायच्या तयारीमध्ये नाहीये. पवित्र आत्म्यासाठी त्यांच्या हृदयाचा दार बंद आहे, क्लोज्ड आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. ज्यांचा ऐकायचं नाही त्यांचाच ऐकत बसलेला आहे. म्हणून माझा प्रिय बंधूंनो, येशूने केलेली प्रार्थना आपण हृदयामध्ये ठेवायची. आता आपण परत इब्रियरास लिहिलेल्या पत्राकडे 13वा अध्यायाकडे परत येऊ. हे प्रार्थनेत आलेल्या तुम्हा सगळ्यांना प्रभू जाहीर करणारा गोष्ट आहे. आपल्या डोक्यात हे जाहिरात 14वा वचन. हालेलुया. सिस्टर एकटी एकदा वाचणार, तुम्ही ऐका मनापासून. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर आपण परत सिस्टर एकटी एकदा वाचू दे, तुम्ही ऐका एकदा. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया, हालेलुया. तर तुम्ही एकदा ऐकलेलं आहे. आता एकदा तुमच्या मुखातून एकदा तुम्ही कबूल करा. दोन्ही हात वर करा. तुमच्या मुखातून एकदा कबूल करा. कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया. देवाच्या झाडावर वाढलेले जे फांद्या आहे, हालेलुया, ते देवाचं झाड असलेल्या जे पवित्र झाड आहे त्यातून फांद्यामध्ये जीवरस घेऊन वाढायच्या ऐवजी खोटे बोलणाऱ्या लोकांच्या संगतीमध्ये सापडला. हालेलुया. खोटे बोलणाऱ्या लोकांच्या जबाबदारी आहे मी जेवढे खोटे बोलतो तेवढे दुसऱ्यांना पाठवून देणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढे खोटे बोललेले आहे ते पाठवत जाणारे लोकांना 4 वेळी 5 वेळी एखादे खोटे बोललं तर त्यानंतर त्यांना वाटते की मी जे खोटे बोललो ते सत्य आहे. तुम्हाला एक सत्यस्थिती सांगत आहे की हळूहळू मला कळालेली गोष्ट आहे, या
खोटे बोलणाऱ्या कुटुंबाच्या संबंधामध्ये वाढणाऱ्या प्रत्येक कुटुंबामध्ये संकट वाढायला चालू झालेलं आहे. अशा लोकांच्या संपर्कात वाढलेले जेवढे कुटुंब आहे मला आज दिसत आहे बायबलमध्ये जसे योहान 15 मध्ये लिहिलेलं आहे. योहानाचा शुभवर्तमान 15व्या अध्यायातील 5व्या वचनापासूनचे वचन. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हालेलुया. अजून पुढे वाचा. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळून जातात. हालेलुया. मला हे सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलेलं आहे. हालेलुया. काही झाड, काही पांदा जिथून जीवरस घेत आहे त्या जीवरसाचा संबंध तोडले त्या क्षणापासून वाढायला लागलेला आहे. फक्त वाढायला आहे एवढे मात्र नाही. हालेलुया. त्या झाडाचा त्या फांद्याच्या संपर्कात राहणारा एक एक कुटुंबाचा सत्यनाश व्हायला चालू झालेला आहे. हे मी तुम्हाला काय बोलताय कारण तुमच्यामध्ये पण असे एक दोन कुठेतरी असू शकतात जे सुकायला लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून परमेश्वर असलेल्या जे जिवंत झाड आहे त्या जिवंत वृक्षाबरोबर आपण पूर्णपणे जुळवून एक जीव होऊन वाढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सत्य जाणायचं, या जगामध्ये टिकणारा दुनिया इकडे नाहीये. हालेलुया. टिकणारा जग इथे नाहीये. हालेलुया. इथे आपल्याला काहीतरी मिळवून ठेवायच्यासाठी इथे थोडा खोटे लबाडगिरीवर करून लबाडगिरीवर बांधून वर आपण ठेवू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इकडे असे काहीतरी तुम्ही रचून ठेवलं तर एक दिवस हे सर्व कोसळणार, मग काही करणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. इंग्लिश भाषामध्ये एक म्हण आहे, ते म्हण असे आहे, पावड्याला पावडा म्हणून हात मारा. हालेलुया. तुम्ही कोणाच्या तरी संपर्कात आहे, ते लोक लबाडगिरी करत आहे म्हणून तुम्हाला दिसलेलं आहे, तुम्हाला समजलेलं आहे, तर त्यांच्याकडे जाताना तुम्ही तिकडे त्यांना ओवाळून बसायचं नाही. तुमच्या डोळ्यासमोर कोणतरी लबाडगिरी करत आहे आणि दुसऱ्याची निंदा करत बसलेला आहे, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसलेलं असेल तर सांगायचं, ताई पहिले सारखा आता दिसत नाहीये, जरा वेगळा दिसायला लागलेला आहे. हालेलुया. हालेलुया. ताई तुम्ही थोडासा विचार करा, कुठे होता, कुठे आहे, आज काही व्हायला लागलेलं आहे. हालेलुया. आता तरी पश्चाताप केलं नाही तर पुढे काय होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या गोष्टीच्या ऐवजी
त्यांना अजून ओवाळून बसलं तर ती ताई कसं सुकत जात आहे तसे संपर्कात असलेले लोक हळूहळू सुकायला चालू होतात. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. परम पवित्र संस्काराला Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. देवाने आपल्याला विश्वासाचे दान दिलेलं आहे. Praise the Lord. येशूने सांगितलं वचन बी म्हणून पेरण्यात येत आहे. हालेलुया. वचनाचं बी जसे पेरलेलं आहे ते बी आहे. Praise the Lord. वाढत येणार. हालेलुया. पुढे वाढणार. सुपीक जमिनीवर वचनाचं बी वाढत जाणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. म्हणून विश्वासाला धरून विश्वासाला पकडून विश्वासाच्या मार्गाने पुढे जाणारे जे लोक आहेत हालेलुया त्यांच्याविषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे एक नदीकडे लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी डोकं सुजल्यासारखा होत होते. डोळ्यावर आत्ता पडलं तर आत्ताच होतो असा प्रकारचा एकदम थकवा त्रासातून जाणारे मंदिर होते. हालेलुया. या सर्व परिस्थितीमध्ये देवाने आता बदल घडवलेला आहे. हृदयाच्या हार्टच्या संबंधामध्ये 3 ठिकाणी ब्लॉक आहे असे कोणाला तरी हार्टच्या जे ब्लॉक आहे ते येशूने आता दूर करून हृदयाचा ब्लॉक दूर करून त्याला आशीर्वाद केलेला आहे. जो हात वर जाऊ शकत नव्हता हात वर करताना दुखायचा अशा कोणाला तरी हात वर करायला देवाने आता दान दिलेलं आहे. ज्यांना हात वर करताना दुखत होते आता येशूच्या नावाने तुम्ही हात वर करून बघा. वर जाऊ दे हात. हालेलुया. हालेलुया. दुखणे कमी झालं तर हात वर ठेवा. दुखत असेल तर हात खाली करा. हालेलुया. हालेलुया. 1 2 3 4 5 6 7 8 9 लोक येशूच्या कृपेने बरं झालेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. लिव्हरचा त्रास असलेले कोणाला तरी अपेंडिसाइटिसचा त्रास असलेले कोणाला तरी किडनीच्या संबंधातील तक्रार असलेल्या अनेक लोकांना प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. हालेलुया. बाहेरून तुम्हाला जेवढे कळत आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकताय. नंतर तुम्ही टेस्ट वगैरे करून घेऊ शकताय. पवित्र आत्म्याने अनेकांना स्पर्श केलेला आहे. शक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.